हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला चेन स्टिच शिकवणार आहे। आपल्याला चेन स्टिचसाठी कोणतं साहित्य लागतं मी हे पण सांगणार आहे। एक सुई लागते आणि स्पीड पॉलीचा दोरा आणि सुई हा 3 असतात। त्याच्यामध्ये चेन स्टिचची एक असते, एक सिल्क थ्रेडची एक असते आणि एक जी असते ते मटेरियल भरायची एक सुई असते। आपल्याला सुई घ्यायची आहे चेन स्टिचची। आता मी तुम्हाला दाखवत आहे। दोऱ्याला गाठ मारायची, स्पीड बॉलीचा दोरा जो असतो त्याला गाठ मारायची। गाठ मारून घेऊन मग असं खाली हात न्यायचा, हातामध्ये खाली सुई घालून हातात दोरा अडकवायचा, वरती आणायचा आणि चेन स्टिच द्यायची। चेन स्टिच खूप सोपी आहे, बघितलं तर आपल्याला खूप अवघड वाटते पण खूप सोपी आहे। मला खालून पण दाखवते। हे दोरा अशी सुई घ्यायची, असा दोरा अडकवायचा, वरती न्यायचा, मग वरून परत चेन मध्ये घ्यायचा। असं आहे, खूप सोपं आहे पण पाहिलं तर आपल्याला अवघड वाटतं। खूप सोपं आहे, पाहिलं का तुम्ही? आता मी तुम्हाला शिकवणार आहे आउटलाईन कशी करायची आणि डिफरन्स मध्ये कसे शेप द्यायचे मी हे तुम्हाला शिकवणार आहे। तर मी इथे राऊंड शेप घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आधी मी त्याला आउटलाईन करून घेतले आणि राऊंड शेप मध्ये मी चेन स्टिच केले। आपल्या प्रत्येक ब्लाउजचे गळे राऊंडच असतात, म्हणून मी राऊंड शेप मध्ये कुठं कसं वळवायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे। पाहू शकता तुम्ही, मी राऊंड शेप मध्ये तुम्हाला चेन स्टिच करून दाखवत आहे। आता हे पूर्ण राऊंड शेप झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। मी 2 प्रकारे तुम्हाला चेन स्टिच शिकवली आहे, एक स्ट्रेट आणि एक राऊंड मध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत वेगवेगळ्या स्टेप मध्ये तुम्हाला चेन स्टिच कशी द्यायची हे शिकवल, कसं कुठून वळवायचं हे पण शिकवल। आणि नेक्स्ट एक ट्रिक मी तुम्हाला सांगते, सुई कधीही सरळ धरायची, आडवी कधीच धरायची नाही। आडवी सुई धरली तर तुम्ही ना कपडा असं गुंडाळतो, त्याच्यामुळे ना सुई सरळ ठेवायची, म्हणजे एकदम साफ चेन स्टिच येते, हे त्याचं महत्त्व आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। मी तुम्हाला असेच डिफरन्स मध्ये चेन स्टिच शिकवण्यासाठी मी आणखी काही व्हिडिओ बनवणार आहे। तर तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद फ्रेंड्स।